नमस्कार मित्रांनो आता माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरण्याच्या कटकटीपासून मुक्तता मिळणार आहे आणि फक्त एकच फॉर्म तुम्हाला भरून अंगणवाडी सेविकेकडे जमा करायचा आहे आणि तुमच्या बँक खात्यावरती 4,500 रुपये हे जमा केले जातील। मित्रांनो, ऑनलाईन फॉर्म भरत असताना महिलांना बऱ्याचशा अडचणी येत होत्या। बऱ्याचशा वेळेस सॉफ्टवेअर चालत नव्हते, बऱ्याचशा वेळेस महिलांचा नंबरही लागत नव्हता आणि अशा कटकटीमुळे बऱ्याचशा महिला ह्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत अजूनही फॉर्म भरू शकलेले नाहीत। त्यामुळे आता शासनाकडून सप्टेंबर महिन्यात सुद्धा माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत फॉर्म भरणे हे सुरू ठेवण्यात आलेले आहे आणि आता शासनाकडून खूपच मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि तो म्हणजे मित्रांनो, आता तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरण्याच्या कटकटीपासून मुक्तता मिळालेली आहे। आता फक्त तुम्हाला तुमच्या गावातीलच अंगणवाडी सेविकेकडे एक फॉर्म भरून द्यायचा आहे। त्याच्यासोबत जे काही कागदपत्रे त्या ठिकाणी सांगितलेले असतात ते तुम्हाला त्या फॉर्म सोबत झेरॉक्स करून जोडून द्यायचे आहेत आणि एवढे केल्यानंतर तुमच्या बँक खात्यावरती 3 महिन्याचे पैसे हे एकत्र जमा होणार आहेत आणि याबाबत मित्रांनो शासनाकडून GR सुद्धा काढण्यात आलेला आहे। त्यामुळे मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत अजूनपर्यंत ज्या महिलांनी अर्ज केलेला नसेल, आता त्या महिलांनी फक्त त्यांच्या गावातील अंगणवाडी सेविकेकडे एक फॉर्म भरून द्यायचा आहे आणि त्यांच्या बँक खात्यावरती 3 महिन्याचे पैसे एकत्र जमा केले जातील। तर याबाबत शासनाकडून कशा प्रकारे GR काढण्यात आला आहे, चला सविस्तरपणे जाणून घेऊया। तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता 6 सप्टेंबर 2024 रोजी हा GR शासनाकडून काढण्यात आलेला आहे आणि हा कोणता GR आहे तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अंमलबजावणीमध्ये सुधारणा करण्याबाबतचा हा GR आहे। म्हणजेच आता अगोदर ज्याप्रमाणे अर्ज या योजनेअंतर्गत केले जात होते, आता त्यामध्ये सुधारणा करण्यात आलेली आहे आणि महिलांना या योजनेअंतर्गत अर्ज करणे हे अधिक सोयीस्कर करण्यासाठी शासनाकडून या योजनेमध्ये काही महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत। तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मित्रांनो, या शासन निर्णयामध्ये काय देण्यात आले आहे तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत राज्यातील सर्व महिला लाभार्थ्यांना माहे सप्टेंबर 2024 मध्ये या योजनेअंतर्गत नोंदणी सुरू ठेवण्यास संदर्भाधीन दिनांक 2/9/2024 रोजीच्या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे। म्हणजेच आता तुम्हाला सप्टेंबर महिन्यामध्ये सुद्धा या योजनेअंतर्गत अर्ज हा करता येणार आहे। त्याच्यानंतर या योजनेअंतर्गत संदर्भाधीन शासन निर्णय दिनांक 12/7/2024 व दिनांक 25/7/2024 अन्वये नागरी व ग्रामीण भागातील बालवाडी सेविका, अंगणवाडी सेविका, समूह संघटन, मदत कक्ष प्रमुख, आशा सेविका, सेतू सुविधा केंद्र, अंगणवाडी पर्यवेक्षिका, ग्रामसेवक व आपले सरकार सेवा केंद्र या 11 प्राधिकृत व्यक्तींना अर्ज स्वीकारण्यास प्राधिकृत करण्यात आले होते। आता या शासन निर्णयान्वये म्हणजे हा जो शासन निर्णय काढण्यात आलेला आहे याच्यानुसार अंगणवाडी सेविका व्यतिरिक्त इतर सर्व प्राधिकृत व्यक्तींना अर्ज स्वीकृतीचे देण्यात आलेले अधिकार हे आता रद्द करण्यात येत आहेत। सबब या शासन निर्णयाच्या दिनांकापासून फक्त अंगणवाडी केंद्रातच अंगणवाडी सेविकांमार्फत अर्ज स्वीकारण्यास मान्यता देण्यात येत आहे। म्हणजेच मित्रांनो, आता तुम्हाला इतरत्र कुठेही ऑनलाईन अर्ज हा भरता येणार नाहीये, तर आता फक्त तुम्हाला अंगणवाडी सेविकेकडेच अर्ज हा भरता येणार आहे। हा शासन निर्णय निघाल्याच्या दिनांकापासून जेवढ्या पण महिला या योजनेसाठी अर्ज करतील तर त्या सर्व महिलांना आता अंगणवाडी सेविकेकडे एक अर्ज भरून द्यायचा आहे आणि त्यानुसार आता तुम्हाला 3 महिन्याचे पैसे एकत्र जमा केले जातील। तर अशा पद्धतीने सगळ्यात मोठा बदल या योजनेमध्ये आता शासनाकडून करण्यात आलेला आहे मित्रांनो। त्यामुळे जेवढ्या पण महिलांनी अजूनपर्यंत या योजनेसाठी अर्ज केले नसतील त्यांनी आता लवकरात लवकर तुमच्या गावातील अंगणवाडी सेविकेकडे या योजनेसाठी अर्ज हा करून द्यायचा आहे।